शिवसेना चेंबूर विधानसभा शाखा 153 में चेंबूर विधानसभा के विधायक तुकाराम काते के नेतृत्व में ज्येष्ठ नागरिकों को छाता वितरित किया गया। इस मौके पर युवा नेता तुषार काते, तन्वी काते, रवींद्र महाडिक, नागेश तवते, ममता भंडारी आदि मान्यवर उपस्थित थे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस मानवंदना। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब पक्षप्रमुख, त्याचप्रमाणे त्यांच्या प्रेरणेने आमचे माजी खासदार शेवाळे साहेब असतील, त्याचप्रमाणे अविनाजी राणे असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आमचा तुषार काते, तन्वी काते काम करत आहेत। काते साहेब यांचं वैशिष्ट्य मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। गेले 12 वर्ष जसे रामाने वनवास भोगला त्या पद्धतीने काते साहेब या घाटल्या परिसरापासून लांब होते, परंतु या एसआरच्या माध्यमातून राहिलेली जी नागरी सुविधाची कामं आहेत ही उणीव प्रकर्षाने आम्हाला जाणवत होती। म्हणून प्रमुख कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही काते साहेबांना भेटलो। काते साहेब, पक्ष काही म्हणो, परंतु तुम्हाला घाटलेकरांना तुमची गरज आहे, तर तुम्ही घाटल्यामध्ये काम करायला यायला पाहिजे। जे काय होईल ते आम्ही सगळे बघून घेऊ, असं जेव्हा आम्ही त्याला सांगितलं तेव्हा संधीची वाटच बघत होते की मला कुठेतरी निमित्त पाहिजे की मी घाटल्यातल्या लोकांपासून जो वंचित झालो नाही, लांब राहिलो नाही, हे मला पण जमत नाहीये। पण बोलू तर मी कोणाशी बोलू, कशा पद्धतीने बोलू आणि कसा मी आतमध्ये येऊ, कारण काही लोकांनी त्याला सांगितलं होतं की तुम्ही घाटला सोडून इतर ठिकाणी काम करा, घाटल्यातले लोकप्रतिनिधी काम करतील, परंतु परमेश्वरालाही ते मान्य नव्हतं आणि नियतीलाही ते मान्य नव्हतं आणि आम्हाला घाटलेकरांनाही ते मान्य नव्हतं। म्हणून हा प्रसंग आला, काते साहेबांनी आमच्या हाकेला ओढ दिली आणि काते साहेबांनी जसा घाटल्यामध्ये पाय ठेवला तसा घाटातला एसआरएम मार्गी लागण्यासाठी प्रयत्न झाले। नव्हे तर आम्ही या आमच्या होम आशा किरणमध्ये जवळपास चेक वाटले, 100-125 लोकांनी चेक घेतलेले आहेत, 60-70 लोकांनी चाव्या दिल्या आहेत, रूम खाली सुद्धा केलेले आहेत, परंतु हा प्रोजेक्ट मार्गी लागला हे विशेष आहे। आणि याच्यामध्ये काते साहेबांचं, त्याचप्रमाणे शेवाळे साहेबांचं, माजी आमदार पाटणकरांचं सुद्धा मौलिक योगदान आहे। परंतु खरं श्रेय जर कोणाला जात असेल तर काते साहेबांना आहे, कारण त्यांनी आम्हाला 2-2.5 महिने असं पळवलं की ते ठेचचं जे काय भूत होतं आमच्या मानगुटीवर बसलेलं, हे ठेचचं जे भूत आहे, ठेचमुळे काम होत नाही, पर्यावरण अडकून पडलेलं आहे, ते मार्गी लावण्याचं काम काते साहेबांनी केलं। आणि जिथे जिथे काते साहेब गेले तिथे त्या प्रशासकीय यंत्रणेने, त्या अधिकाऱ्याने काते साहेब या ठिकाणी रिस्पेक्ट दिला आणि सांगितलं काते साहेब तुम्ही काम करणारे प्रामाणिक माणूस आहात आणि म्हणून जर काय अडथळे असतील तर ते आम्ही आमच्या पद्धतीने दूर करू आणि तुम्ही कामाला सुरुवात करा आणि आपल्याला यश आलेलं आहे। काते साहेबांसारखा माणूस घाटल्यात येणं म्हणजे बिस्तरावर पडलेल्या, वर्षानुवर्ष बिस्तरावर पडलेल्या रुग्णाला संजीवनी मिळण्यासारखं आहे। आज तुम्ही सगळेजण या प्रेमापोटी इथे आलात, अशा प्रकारचा कार्यक्रम कधी मोठ्या प्रमाणात झाला नाही। रोजगार मेळावा असेल, महिलांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून रोजगार असेल, त्यानंतर आपल्या लाडक्या बहिणींचा कार्यक्रम असेल, हे सगळे मोठ्या प्रमाणात जसं पूर्वी व्हायचं तशा प्रकारचे कार्यक्रम झाले। आज त्यांचाच वारसा पुढे तुषारजी काते, तन्वी काते चालवत आहेत। आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे। भावी पिढीला घडवण्याचं काम त्या माध्यमातून होत आहे। काते साहेबांच्या हाताला धरून तो काम शिकलाय, मला वाटतं कुठेही तो कमी पडणार नाही। त्याला जास्त बोलता येत नाहीये, परंतु कामामध्ये तो कुठेही कमी नसणार आणि त्याच्या मागे आम्ही सर्वजण असणार, त्याच्यामुळे तो कुठेतरी कमी पडेल ही भावना तुम्ही मनातून काढून टाका। कामामध्ये तो कुठेही कमी पडणार नाही। त्याला जरी काते साहेबांसारखं वक्तव्य नसलं तरी सुद्धा आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत, त्यामुळे तुम्ही चिंता करण्याची काही गरज नाही। भविष्यात ज्या काही गोष्टी घडणार आहेत तुमच्या आमच्या सर्वांच्या साक्षीने घडणार आहेत,
की आपण सर्वजण त्याचे साक्षीदार असाल. जर काते साहेबांना आपण निवडून दिलं, आपला माणूस म्हणून निवडून दिलं, आपला हक्काचा माणूस म्हणून आपण निवडून दिलं, आपला भाऊ म्हणून निवडून दिलं, या बहिणीने लाडक्या बहिणीने काते साहेबांना उचलून धरलं, अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये होती. मी इलेक्शनला सर्व काही बघितलं. काते साहेबांना पुढे दुसऱ्या मिटिंगला अर्जंट जायचंय. आपला जेवढा हक्क आहे तेवढाच हक्क इतर 5 शाखांचा आहे आणि ते तेवढाच न्याय 5 शाखांना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतायत. त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आमदार म्हणून आम्ही काते साहेबांना सांगितलं, आमचा नागेश असेल, आमचा तुषार असेल, तन्वी असेल, आमचे जे प्रमुख कार्यकर्ते असतील, हे सर्व उपशाखा प्रमुख आणि सर्व आमच्या महिला उपशाखा प्रमुख पदाधिकारी, आम्ही त्यांना सांगितलंय काते साहेब तुम्ही घाटल्याकडे कमी लक्ष दिला तरी चालेल, तुम्ही इतर 5 शाखांवर जास्त लक्ष द्या, कारण पुढे इलेक्शनला तुम्हाला 5 नगरसेवक निवडून आणायचे आहेत. महायुतीच्या माध्यमातून असतील किंवा पक्षाने दिलेली जबाबदारी असेल ती तुम्हाला पाळायची आहे. आम्ही तुम्हाला कुठेही घाटल्यात अडकवून ठेवणार नाही. आज मी सर्वांच्या साक्षीने तुम्हाला सांगू इच्छितो की इथला जो नगरसेवक असेल तो आपल्याच पक्षाचा असेल आणि तो आपल्या संघटनेच्या माध्यमातून निवडून आलेला असेल आणि तो आपल्यासाठी काम करणार असेल, आपलं काम करणार असेल आणि काते साहेबांचा वारसा पुढे चालू ठेवणार असेल. आणि म्हणून त्या प्रेमापोटी आज आपण सर्वजण आलेला आहात. छत्रपती शिवरायांना वंदन करतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानाचा उजाळा करतो. आमच्या सर्वांची शक्ती सांग, श्रद्धा सांग बाळासाहेब ठाकरेंना वंदन करतो. आज या कार्यक्रमात उपस्थित आमचे या चेंबूरचे शिवसेनेचे निरीक्षक आमचे रवींद्र महाडिक, आमचे मित्र शशी पोटे, लक्ष्मण पांडे, आमचे बाळा खोकले, यलगार शेडेकर, आमचा हेमंत झाला आणि आमच्या तुषार काते, आमची ताई भोलेताई आणि आमचे तन्वी, सर्व नागेश आणि जमलेल्या या खारदेवनगरमधील सर्व माझ्या बंधू भगिनी. खरं म्हणजे छत्र्यांचं वाटप अगोदरच व्हायला पाहिजे तर मी प्रयत्न करत होतो, परंतु ज्याला बनवायला दिलं होतं त्यांनी थोडं उलटं काम करून टाकलं होतं. तिथे आपली नाव की दुसऱ्यांची नाव आली, परत नवीन छापावं लागलं. छत्र्या वाटपाचा कार्यक्रम आहे आज खारदेवनगर घाटल्यामध्ये. आपल्याला सर्वांना माहिती आहे की मी SRA आणली होती तेव्हा, आणि तेव्हापासून मी गेल्यानंतर मी SRA बंद होती, आतापर्यंत बंदच आहे. परंतु आता मला जे निवडून दिले ते ह्यासाठी निवडून दिलेलं आहे की SRA होणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपण पहिल्यांदा एक फेस म्हणून चालू केलंय, ते रवी महाडिक होम अशा किरणचं चालू केलेलं आहे. बाळूमामा सोसायटी यांचं पण आपण आता काम करतोय. असते सर्व जेवढे खरं म्हणजे हेमंत झाल्याचा इथं मोठा रोल आहे, त्याच्याकडे लवकर करायला पाहिजे. बाई लवकर करा आणि लवकरच करायला पाहिजे, कारण का लोकांची घरं पडायला लागलीत. काही लोकांची या पावसामध्ये पडली. संभाजीनगरला 2 घरं पडली, बाळूमामा सोसायटीमध्ये 3 घरं पडली. अजून कुठे हादसा व्हायला नको म्हणून आपण लवकरात लवकर SRAचं काम करायचा प्रयत्न करतोय. आणि या SRAचं काम करायला देवाने मला परत या खारदेवनगर आणि घाटल्यामध्ये आलंय आणि ते मला काम करायचं. त्याला सर्वांनी तुम्ही साथ द्या. काय झालंय, आपण सर्व मराठी माणसं आहोत. आज रवी महाडिककडे 160च खोल्या आपल्याला खाली करायच्या आहेत. त्यातल्या बहुतेक त्यांनी मला वाटतं 125 लोकांनी चेक घेतले, त्यांनी 125 लोक खाली होणार आहेत. बाकीच्या लोकांना खोल्या भेटत नाही म्हणून राहिले. परंतु तिथे आपल्याला कुठल्या परिस्थितीत पहिल्यांदा बिल्डिंग बांधायचीच आहे. असते आमच्या 18 झोपड्यानंतर MS पाटीलवाडी, MS पाटीलच्या अगोदर आम्ही काशीनाथ पाटील मुक्तीनगर असं आहे. इकडे राहिले दादोजी कोंडदेव नगर, ओम आशा किरण आणि आपलं नागदेव सेवा मंडळ, त्यानंतर संजय स्मृती, बाळूमामा, सूर्यकिरण सोसायटी, अशा सर्व सोसायट्या. भारत समाज आपला भारत सेवा समाज आपला तो आहे तिथे. कारण की आता एवढी घाई आहे की 10 वर्ष कुठल्याही नेत्यांनी तिथे काम केलं नाही. 10 वर्ष झाली.
मी गेलेल्या 10 वर्ष झाली, 10 वर्षात कुठल्या नेत्यांनी या खारदेवनगरसाठी काम केलं नाही. आज मी आलोय यासाठी आलोय. देवाने तुम्हाला आणले. खरं म्हणजे या खारदेवनगरला आणि खारदेवाला सुद्धा हेच पाहिजे होतं की तुकाराम काते आल्याशिवाय हे डेव्हलप होणार नाही, म्हणून देवाने मला परत आणलंय. मी एवढंच सर्व तुम्हाला सांगतोय की आता माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी रवीच्या जी सोसायटी आहे तिथे सोसायटीचं काम होत नव्हतं, अडकलं होतं इन्व्हायरमेंट मध्ये. इन्व्हायरमेंट अशी कायदे आहेत की त्या कायद्यामध्ये होत नव्हतं. परंतु शिंदे साहेबांनी बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये जे इन्व्हायरमेंटचे अधिकारी आहे ते पर्यावरण, आता मराठीमध्ये आपण पर्यावरण बोलतो, त्या पर्यावरणच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं की जर मुंबईमध्ये जर बाळासाहेबांनी ठरवलेलं आहे की 40 लाख लोकांना झोपडपट्टी घरं द्यायला पाहिजे ती मोफत, जर तुमच्यामुळे जर होत नसेल तर माझा मुख्यमंत्री होऊन फायदा काय, असं जेव्हा शिंदे साहेबांनी खडसावून सांगितलं, त्यानंतर पहिली याची परवानगी मिळाली ती ओम आशा किरणला मिळाली. आता 18 झोपडी आहेत. MS पाटीलवाडी, काशीनाथ पाटीलवाडी, मुक्तीनगर असा फेस आहे. त्यानंतर दादाजी कोंडदेव नगर, नागदेव सेवा मंडळ आणि संजय स्मृती बाळमामा सूर्यकिरण सोसायटी आहे. तर राहिलं तिकडचे आमचे 1100 झोपड्या ते बुद्ध विहारच्या आजूबाजूला ज्या सोसायटी आहेत, महाराष्ट्रीयन सोसायटी आम्ही घेतलं, स्मृती सोसायटी, सर्व ज्या सोसायटी आहेत त्या सोसायटीचं काम करायचं आहे. तर बंधुभगिनी सर्वांनी मदत करा. आता जर काम मी निवडून आल्यानंतर जर काम झालं नाही, त्या आयुष्यामध्ये या झोपडपट्टीचं काम होणार नाही. जे नेते येतील ते पहिले बिल्डरला ओरबाट येतील आणि नंतर मग काम चालू करतील. आपल्याला सर्व उदाहरणं माहिती आहेत, कुणी काय केलंय हे 10 वर्षातली तुम्हाला सर्व परिस्थिती माहिती आहे. म्हणून सर्वांना हात जोडून विनंती एवढीच आहे या निमित्ताने की मी येतो सर्वांच्या दरवाजात किंवा लवकरात लवकर SRA व्हायला पाहिजे. जे काही भाडं ठरतंय, जे काही भाडं जे होतंय ते भाडं घ्या आणि आपली खोली खाली करा. असं मी आता प्रयत्न भरपूर करतोय. रवीकडे एक प्रयत्न करतोय, बाळमामा सोसायटी आणि सूर्यकिरण सोसायटी इथे सुद्धा आम्ही तेच करतोय. इथून खालून सुद्धा खाली होतो त्याला पाहिजे, वरून यायला पाहिजे. तर आपण या 5 वर्षात काही ना काहीतरी करू शकतो. आता माझ्यासारखे आमदार येतील आणि जातील आणि काम होणार नाही. तर रहिवाशांनी सुद्धा आपल्याला मदत करणं गरजेचं आहे. बंधुभगिनींनो, भरपूर काही गर्दी झाली आहे. मला सुद्धा एका मीटिंगला जायचं आहे, छत्र वाटप आहे. तुषार कातेला खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी हा कार्यक्रम घेतला. आणि खरं म्हणजे जागा कमी पडते आपल्याला, परंतु मी आता ही शाळा अतिशय चांगली बांधतोय आणि शाळेमध्ये एक मोठा आपल्याला हॉल मिळेल असा प्रयत्न मी करतोय. म्हणजे आता पाऊस गेल्यानंतर शाळा मोडायची आहे.